सांगलीच्या जत तालुक्यातील करजगीमध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्येतील पीडित कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडून भेट। आरोपीच्या फाशीसाठी पाठपुरावा करणार चाकणकरांचं आश्वासन। जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा। जीएस हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। नंदुरबारमध्ये संवाद चिमुकल्यांची कार्यक्रमात आमदार राजेश पाडवींचा आश्रमशाळेवर मुक्काम। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचं दिलं आश्वासन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस। शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 जणांचा सन्मान, 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात साऊथ स्टाईल बॅनरबाजी। पुण्यातील शिवभक्तांकडून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा। सोलापुरातील मारहाण प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेकडून व्हिडिओ पोस्ट। मारहाण करणारा आरोपी अद्यापही फरार असल्याची खंत व्यक्त केली। शिर्डीमध्ये हवेत गोळीबार करणारा आरोपी जेरबंद। आरोपीकडून 3 गावठी पिस्तुलांसह 3 जिवंत कारतूस जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात घोषणाबाजी। बेरोजगारीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। नागपूरच्या ताजबाग परिसरात बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू। पालिकेकडून 3 किलोमीटर परिसराची पाहणी। परिसरातील 24 संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले। नागपुरात कुठल्याही आदेशाविना बदलले जात आहेत घरगुती वीज मीटर। एप्रिल महिन्यापूर्वी 1.25 लाख वीज मीटर बदलणार असल्याची माहिती। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना। महापालिकेस मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात 89% पाणीसाठा। वर्षभर पाणी उपलब्ध राहावं म्हणून दिवसाआड पाणी पुरवठा। पुणे पालिकेकडून शहरातील खासगी बोरवेल्सचं सर्वेक्षण केलं जाणार। वापरात नसलेल्या बोरवेल बंद करणार। नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशनचं 2100 कामं अर्धवट अवस्थेत। योजनेच्या कामांना निधी मिळत नसल्यानं काम बंद। जिल्ह्यातील केवळ 434 कामं पूर्ण। नंदुरबार जिल्ह्यातील हवामान बदलाचा आंब्याच्या मोहरावर परिणाम। आंबा मोहर गळून पडत असल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। धुळे तालुक्यात हिवाळी कांदा काढणीला सुरुवात। कांद्याला चांगला भाव मिळावा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त। पुण्यात वाहतूक पोलिसाची दगडाने हत्या करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली। धिंड काढत गुडघ्यावर चालायला लावलं। सासवडमध्ये आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई। पोलिसांनी बुलेटचे सायलेन्सर काढून रोलर फिरवलं। बुलेट चालकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई। जळगावात महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून तिच्याच 2 महिला सहकाऱ्यांची फसवणूक। सोन्यामध्ये गुंतवणुकीतून अधिक नफ्याचा आमिष दाखवत 30 लाखांची फसवणूक। नागपुरातील बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पानठेला चालकाला अटक। आरोपीकडून 1,39,000चा मुद्देमाल जप्त। धुळ्यात बंद गोडाऊनला भीषण आग। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या। शिरपूरमधील वाघाडी चौफुलीजवळ गोडाऊनला आग। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग। दुर्घटनेत कार जळून खाक। धुळ्यातील पिंपळनेर शहरातील सामोरे ग्रामपंचायत लगत असलेल्या अंगणवाडीला अज्ञातानं आग लावली। अंगणवाडीतील साहित्य जळून खाक। पिंपळनेर पोलिसात तक्रार। भंडाऱ्याच्या कांद्री खैरलांजी गावालगतच्या शेतशिवारात वाघाकडून रानडुकराची शिकार। वाघाच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। उपाययोजना करण्याची मागणी। बदलापूरमध्ये बिल्डरच्या ऑफिसमधून लॅपटॉपची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बदलापूर पोलिसात गुन्हा दाखल। धुळे जिल्ह्यात कार विक्रीतून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। भाड्यानं घेतलेली कार विक्री करून करत होते फसवणूक। 2 कार जप्त। धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकाच वेळी 25 रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया। जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस करत डॉक्टरांचं अभिनंदन। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे इंदासी देवी यात्रोत्सव उत्साहात। वाघोदे इंदासी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाची नोटीस। जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती तक्रार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक। शिवतीर्थावर आज बैठक होणार। पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजन साळवींना फोन। 10 तारखेऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात फोन। सूत्रांची माहिती।
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्याय मिळण्यासाठी परभणी ते मुंबई निघालेला लाँग मार्च स्थगित. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन. सुरेश धस आणि मेघना बोर्डीकरांची मध्यस्थी यशस्वी. नवी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे माजी महापौर रमाकांत म्हात्रेंचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. 2 माजी नगरसेविकांचाही शिवसेनेत प्रवेश. नवी मुंबईत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खासदार संपर्क कार्यालयाचं एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयाचं उद्घाटन. मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी 12,000 घरं बांधणार. आश्रय योजनेसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद. आतापर्यंत योजनेचं 25% काम पूर्ण. महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र. मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार. MMRDAचा अंतिम आराखडा तयार. महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय. वाहनतळ देखभाल दुरुस्तीअभावी अनेक वर्षांपासून पडून. 5वी 8वीची आज शिष्यवृत्ती परीक्षा. 6,449 केंद्रावर परीक्षा होणार. परीक्षेसाठी 9,44,434 विद्यार्थ्यांची नोंदणी. परीक्षेसाठी एकूण 76,000 मनुष्यबळाची यंत्रणा सज्ज. NMMS परीक्षेचे गुण जाहीर. दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत. विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे. गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी. दिल्लीत आपला मोठा धक्का. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 4,089 मतांनी पराभव. भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर, तर मनीष सिसोदियांचा 900 मतांनी पराभव. भाजपचे तरविंदर सिंग मारवा विजयी. दिल्लीकरांनी दिल्लीला आपदामधून मुक्त केलं. पंतप्रधान मोदींचा आपवर हल्लाबोल. दिल्लीत विश्वास आणि विकासाचा विजय. राजकारणात खोटं बोलणाऱ्यांना थारा नाही. मोदींची टीका. पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार. दिल्लीकरांना जेवढं लुटलं ते परत करावं लागेल. विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा. दिल्लीतील जनतेनं दिलेला कौल मंजूर. भाजपला विजयासाठी खूप शुभेच्छा. पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया. आपच्या विजयी उमेदवारांचंही केलं अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी. भाजपचे रमेश बिधुडी यांचा पराभव. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ. आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसला एकही जागा नाही. राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई MBBS आहेत. त्यांना पराभवाचं चिंतन करायचं नाही. ते फक्त कारणं शोधत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला. 39 लाख मतदार आधी महाराष्ट्रात, नंतर दिल्लीत, आता बिहारमध्ये शिफ्ट होतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कलांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींचं मनापासून अभिनंदन. दिल्लीकरांवरची आपदा दूर झाली. खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना चारी मुंड्या चीत केलं. आता डबल इंजिनचं सरकार दिल्लीसाठी काम करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.